राम राम सर आजच्या मिनी ब्लॉक मध्ये तर आज जरा विषय असा आहे की आज टीव्ही बी चालू आहे दुकानात, फॅन बी चालू आहे, खुडखुड वाज आले. चला म्हणलं आता संध्याकाळचे 5 वाजले तुम्ही ब्लॉगच आता चालू केलं कारण बाहेर पडायचे काम होते. चला म्हणलं आज तुम्हाला का नवीन ठिकाणी घेऊन जाऊ. आपली ही गाडी चालू झालेली आहे, मेन म्हणजे खूप दिवस बंद होती गाडी. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी MECETचे क्लासेस वगैरे चालतात आणि हे इन्स्टिट्यूट जे आहे तर महिला चालवतात, जे की आमच्या मॅडम आहेत, जे की एकदम उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी क्लासेस घेतले जातात. आणि लातूर जिल्ह्यातलं हे पहिलं असं इन्स्टिट्यूट आहे जे की महिला चालवते. आणि त्याचमध्ये आमच्या मॅडम आणि हे त्यांचं क्लास. मॅडमची स्माईल बघा, मॅडमचं स्माईलच बघता सगळ्यांना असं प्रोत्साहन भेटतं की प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही उत्तीर्ण होणारच 100%. कारण मॅडम पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक अडचण हे व्यवस्थित समजावून सांगतात. असे सुंदर इन्स्टिट्यूट मी आज तुम्हाला दाखवायला आलो आहे. चला म्हणलं मग आता इन्स्टिट्यूट दाखवून झालं तर जाऊया दुकानकडे. मग आमच्या आईला प्यायचा होता चहा, त्यामुळं आपण मराठवाडा हॉटेलमधून घेतला चहा. आणि चला म्हणलं दुकानात गेलं तर काय हो का मशीनच बंद पडली, मशीनच्या मध्ये दोरा वगैरे अडकला होता. चला म्हणलं मग लागूया कामाला. खुलली मशीन आणि लागलो आपण कामाला की नेमकं प्रॉब्लेम कुठं आहे तर आपला दोरा वगैरे अडकलेला पाहून आपण तो काढला आणि सर्व मशीन वापस फिट करून कामाला लागलो होतो. तेवढ्यात आपले बंधू आले गावाकडून. चला म्हणलं बंधूची भेट घेऊया. आणि बंधूचे चिरंजीव जे की भयानक कलाकार, तर आमच्या आईसोबत त्यांच्या रंगल्या होत्या गप्पा. आणि गप्पा इतक्या रंगल्या आमच्या आईचं काय सांगावं आता, रोज पाय दुखतात मशीन चालून, आज तोंड दुखायला तर बोलून बोलून वाघ एवढं सगळं चर्चा केला. मशनीचा अर्ध नॉलेज घेऊन गेला भाऊनं. मला आता कॉम्पिटिशन वाटतं काय की वाटायला दुकानचं लहानपणात घेऊन जाणार आहे मी. तर मला आज हो का आमचं गोलू शेठचं पुस्तक भेटलं हो का, इतिहासाचं ती बी 4थीचं पुस्तक. महाराज काय ते ह्या पुस्तकानं ओळख करून दिलं तर आपल्याला आठवलं का तुम्हाला? तर बात सही आहे. आजपर्यंत हे पुस्तक बदललं नाही. सध्या मी झालो 25चा टोनगा, तर मला 4थीला सुद्धा हो का हेच पुस्तक होतं आणि अजून पण हेच आहे. ह्या पुस्तकानं खरं महाराज काय होते आपल्याला सांगितलं होतं बघा. आठवतं असेल तुम्हाला पण. हे बघा पाहिलंय का ही चित्र? मी दुकान बंद करून आलो आणि हुलपली आणि खिचडी यायला करायला लावलो होतो मस्त पैकी. चला म्हणलं जेवण करून घेऊया आपण पोट भरून. चला म्हणलं आज आईस्क्रीम खाऊया. जेवण झाल्यानंतर थंडगार असं आईस्क्रीम खाऊनच आपण आजचा व्हिडिओ जे आहे तर ते एंड करू म्हणलं. कारण हे आईस्क्रीम इतकं मस्त थंडगार, ते पण थंडीत थंड आईस्क्रीम खायला मजा येते. त्यामुळे चला म्हणलं. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, इंस्टावरती चॅनल आपल्या फॉलो करायला विसरू नका.